वर्ली फायटर्स आणि त्यांच्या विपक्ष त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये सामना दिसणार आहे आपल्याला आता वर्ली फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रतिस्पर्धी संघ म्हणून टाकलेला आहे इथे वर्ली रॉयलचा संघ वर्ली रॉयलचा संघ मैदानाच्या आतमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण आणि ते जाळं मात्र त्यांनी विणलेलं आहे पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकासाठी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बहुतांश खेळाडू आपल्याला दिसतील आणि 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी मैदानामध्ये आतमध्ये गेलेली जोडी वर्ली फायटर्सची अभि आणि राकेश अभि दिसेल स्ट्राइकच्या एंड कडे आणि त्याचा साथीदार लाल टोपीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच राकेश प्रेक्षकांना विनंती असेल की समालोचन कक्षाच्या समोरून कृपया थोडंसं बाजूला व्हायचं आहे चांगल्या रीतीने विश्व मित्र क्रीडा मंडळाच्या आयोजनातील हे सामने आपण पाहत आहोत वर्ली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानामध्ये वर्ली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि तिसऱ्या पर्वातील दुसऱ्या दिवसाचा हा सामना क्रमांक 3 आपल्या समोर सादर होतोय वेलकम करूया पहिल्या चेंडूचं ओम प्रकाश यांच्याकडून येणारा सोनी पहिला चेंडू ऑन द वे पहिला चेंडू आणि त्यावर रिव्हर्स करायचा प्रयत्न केला होता आणि रिव्हर्सचा प्रयत्न नेहमीच फसला जातो 10%च प्रयत्न अशा प्रकारे सफल होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात परंतु नेहमीच आपल्याला त्याच्यावर चौकार आणि षटकार पाहायला मिळत नाही खूप वेळा विकेट सुद्धा पाहायला मिळतो त्याच्यामुळे ही रिस्क पहिल्या चेंडूमध्ये जरूर घेतले गॅप पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुढे आलाय आणि आता मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला यावेळी 10वे लागणार आहे अत्यंत मैदानाचा लघुकोन कंप्लीट करून त्याने चेंडू अडवलाय आणि फेकी केलाय तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल धावा वाढतायत श्री गणेशा केला जातोय एका या धावेने अभिच्या खात्यामध्ये 1 धाव इथे अर्जित होते आणि दुसऱ्या बाजूला राकेश आता फलंदाजी मार्गावर लाल टोपीमध्ये राकेश आपल्याला पाहायला मिळते ओम प्रकाशची गोलंदाजी 2 चेंडू मात्र चांगल्या रीतीने हाताळलेत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर असेल नेक्स्ट मॅच असेल वर्ली चॅलेंजर्स वर्सेस वर्ली स्ट्रायकर दोघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपली आसन व्यवस्था इथे केलेली आहे त्याच्यामुळे दोघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे सोनी यांचा चेंडू क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर स्वतः सोनी हे कर्णधार आहेत फुलटॉस होता त्याच्यावर समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशाच रीतीने जर फुलटॉस स्वरूपातल्या चेंडूला आपण फक्त दिशा दिली कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर भरपूर मोठी गॅप पाहायला मिळतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच रीतीने गॅप पाहायला मिळतो बॅटचा फेस जर ओपन केला असता या दोन्ही क्षेत्रामध्ये तर मात्र चौकार जरूर आला असता परंतु समोरच्या दिशेने खेळण्यासाठी मन बनवलं होतं राकेशची फलंदाजी आणि एकच धाव इथे अर्जित होताना पाहायला मिळेल नेतृत्व लीडिंग फ्रॉम फ्रंट ओम प्रकाश पहिलीच गोलंदाजी यावेळी सांगितल्याप्रमाणे कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू जाणार आहे सीमेचे दर्शन करण्यासाठी 4 धावा वेविंग हँड पंचांकडून चौकार ड्राइव्ह करायचा होता समोरला पाहतोय तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मात्र खुल्ला आहे त्या दिशेने जर आपण 30 यार्ड सर्कलच्या आतून बाहेरला जर फटका मारला तर तिथे मात्र धावा मिळू शकतात यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केले लॉंग ऑफला आतमध्ये घेतलंय आणि लॉंग ऑनला मात्र आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाठवलंय इथे प्रत्येक चेंडू गणित क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुद्धा पाहायला मिळतोय यावेळी सफल झाला
संख्या झालेली आहे 12. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा बनतायत 12. नवीन गोलंदाज वर्ली सिफेस एंड कडून कपिल. कपिल गोलंदाजीसाठी आलेला आहे. षटक क्रमांक 2 आपल्या संघासाठी. पहिलं षटक अभि आणि राकेश याने मात्र खेळून काढले. अभिच्या आपण फलंदाजी पाहिली तर 4 धावा चौकार आला होता कव्हर मधून आणि तदनंतर लॉंगॉनच्या दिशेला मारलेला षटकार सुद्धा अभिच्याच नावावर नोंदवला गेलाय. आता मात्र राकेश याला इथे कामगिरी करावी लागणार आहे. कपिल षटक क्रमांक 2 वर्ली सिपेच्या एंड कडून धाबावरा पावलांचा स्टार्ट घेणार आहे. पंचांच्या मागून येईल. आपल्या रनवेवर सज्ज. क्षेत्ररक्षण आता मात्र दुसऱ्या षटकासाठी काही अंशी विखुरलेलं पाहायला मिळतंय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर फाईन लेग आहे. थर्ड मॅन सुद्धा आतमध्ये आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. यावेळी स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन ठेवलाय. लॉंग ऑफ ठेवलेला आहे. आता इथे पाहायचं आहे थोडीफार गॅप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये पाहायला मिळतोय. त्या दिशेला फटके येऊ शकतात. कव्हर मिड विकेटला सुद्धा क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये आहे. यावेळी खोलात टाकलेला चेंडू होता. त्याच्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय परंतु इथे लेग बाईच्या स्वरूपातून जरूर धाव येणार आहे. नाही बॅटकट आहे. बॅटकट स्वरूपातून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक निसटचा स्पर्श मात्र बॅटला जरूर झालेला आहे. कपिलची गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर एक धाव राकेशने काढले. स्ट्राईक रोटेट केले. अभिला दिले. अभि चांगली फटकेबाजी करतोय आणि त्याला स्ट्राईक जास्तीत जास्त देणं हे मात्र महत्वाचं असणार आहे आणि त्याची फलंदाजीचं महत्व जाणून दुसऱ्या बाजूने एकेरी दुहेरी धावा काढत आहे तो अर्थातच राकेश. अभिला पाहतोय आपण. कपिल खूपच आणि खूपच बाहेर असणारा चेंडू डाव्या यष्ट्यांच्या मागून यष्टीरक्षक कॅरी केला जातोय परंतु पंचांचा सिग्नल वाईटच्या स्वरूपातून आपल्या गुणलेखकापर्यंत आलाच गेलाय. धावसंख्या अवांतर स्वरूपाने 1 ने इथे भर केली जाते. 14 धावसंख्या बिनबाद 14. वर्ली फायटरचे संघ फाईट देण्यासाठी इथं मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेले आहेत. 2 फायटर चांगली प्रकारे फाईट देत आहेत. एका बाजूला तुफान फलंदाजी अभिच्या बॅट मधून तर दुसऱ्या बाजूला राकेश अत्यंत शांत आणि संयमी रीतीने आपला साथीदार अभि याला सहकार्य करत असताना कपिल नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर. बॅकफुटला गेला. कपिल चांगली गोलंदाजी करत होता. कपिल एक चेंडूमध्ये एक धाव दिल्यानंतर वाईट टाकला. तदनंतर आपली लाईन सुधारण्याचा प्रयास त्याच्याकडून झाला आणि त्यावर मात्र षटकार अभिच्या बॅट मधून. राकेश एका बाजूला शांत आहे. राकेश आग आहे पण अभि मात्र ज्वालामुखी आहे आणि ज्वालामुखी सारखी मात्र इथे फलंदाजी करत आहे. चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. षटकार 2 आलेले आहेत आणि इथे त्याच पद्धतीने नैसर्गिक खेळी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होताना दिसेल अभि. कपिलसाठी कमबॅक पुनरागमन करण्याची संधी असेल. सुवर्ण संधी करणार की नाही पाहायचं आहे. यावेळी पुन्हा एकदा लॉंग लेग बॉल. विकेट क्रमांक 1 फलंदाज बाद.
अभिला मात्र इथे परतावं लागणार आहे. काय फलंदाजी करत होता ज्वालामुखी, आता शांत केलेला आहे कपिलने. 17 धावसंख्या टोटल अभिच्या बॅटमधून जरूर आलेला आहे. 2 षटकार आले, 1 चौकार आला. चांगली फलंदाजी अभिकडून. पुढला चेंडू कपिल, यावेळी डाऊन द लेग, वाईट. पंचांकडून इशारा. फाईन लेगला क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या वाढेल. वाईट प्लस 1 धाव. धावा वाढत्यात 2 ने, जाऊन पोचले 22. पुन्हा एकदा नेल्सन क्रमांक 22. राकेश जो की सुरुवातीला फलंदाजीसाठी आला होता, सलामी वीर, आता मात्र राकेश आपले गिअर चेंज करताना जरूर दिसेल. राकेशने गिअर चेंज केला. आता मात्र राकेश आपले गिअर चेंज करत असताना एक अफलातून फटका आला होता. मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार मिळाला होता राकेशच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी चालू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 विथ लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदीच छातीपर्यंत उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत गेलेला आहे. सूंग करत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या यावेळी स्थिर राहणार आहेत. खूप वेळानंतर कपिल याला चांगला चेंडू सापडलेला आहे. चांगल्या लाईनवर, याच लाईनवर खेळवण्याचा प्रयास मात्र कपिलचा जरूर असणार आहे. राकेश आपले गिअर चेंज करत असताना काय अफलातून फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. कपिल यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होता. शेवटची कडा वरच्या दिशेने लागली. टॉप एज आणि मागच्या दिशेला चेंडू. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये एकच धाव इथे येणार आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्त होत आहेत आणि 2 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय जमलेल्या आहेत त्या 29. 14.50 च्या सरासरीने धावगती मात्र इथे पुढे पुढे जाताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला अभि आणि राकेश असे सलामी वीर आले होते. अभि चांगली फलंदाजी करत होता. 17 धावा वैयक्तिकपणे त्याने बनवल्या आणि 17 धावसंख्येनंतर बाद झाल्यानंतर अक्षय आलाय. अक्षय एकही चेंडू खेळला नाही. मात्र राकेश चांगल्या रीतीने इथे फलंदाजी करतोय. गिअर चेंज केले. आता अभिचा आत्मा राकेशच्या शरीरामध्ये आणि तो मात्र फलंदाजी करतोय. 2 षटकानंतर धावा बनत आहेत 29. 1 बाद 29. नेक्स्ट मॅच. यानंतर होणारा सामना वर्ल्डी चॅलेंजर्स विरुद्ध वर्ल्डी स्ट्रायकर्स या दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कॉल थोड्याच वेळात होत आहे. परेश पाटील उर्फ पर्या
हर्षद सातोबे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की व्यासपीठावरती जायचंय. नाणेफेकीचा कॉल हर्षद सातोपे यांच्या हस्ते. वर्ल्डी स्ट्रायकर्स याने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. वर्ल्डी स्ट्रायकर्स याने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आता त्याचा निर्णय त्याच्या समोरच असेल, पण त्या अगोदर मी दोन शब्दाला हे बोलायला सांगेन कारण का त्यांची टीम अगोदरच क्वालिफाय झालेली आहे. तरी सुद्धा आता त्यांना तिसरी मॅच खेळायची आहे, तर त्याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे? जिंकायचा प्रयत्न असेल. जे संघाच्या बाहेर प्लेयर होते त्यांना यावेळी चान्स दिला जाईल व बघितलं जाईल की त्यांच्यातील कोण चांगला प्लेयर आहे व त्याला पुढच्या सामन्यासाठी खेळवला जाईल. ठीक आहे, थँक्यू जितू. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्लेयर्सला त्यांनी चान्स दिलेला नाही आहे 2 मॅचला, तर त्याच्यात कोणत्या तरी प्लेअरला चान्स दिला जाईल. त्यामध्ये कोण चांगला खेळतोय हे त्यांचं बघण्याचं त्यांचं वैशिष्ट्य असेल. आता आशिष जयस्वाल यांना सुद्धा हा सेम प्रश्न असेल. ह्यांची टीम सुद्धा क्वालिफाय झालेली आहे, तर त्यांना काय म्हणायचं आहे? सेम जैसा जीतू भाई ने बोला, सेम वैसे हम अपने प्लेयर को चांस देंगे और ट्राई करेंगे मैच जीतने के लिए. ठीक आहे, थँक्यू आशिष. दोघांचं पण सेमच निर्णय आहे. दोघं पण आपापल्या प्लेयर्सला नवीन प्लेयर्सला चान्स देणार आहेत. धन्यवाद, थँक्यू. आणि इथे मात्र पाहत आहोत मैदानाच्या दिशेला पुन्हा एकदा जाऊया. हेमंतची गोलंदाजी आणि आल्या आल्या हेमंत चांगली गोलंदाजी करतोय. लगातार 2 विकेट, हॅट्रिकची संधी हेमंतसाठी. बाद झालाय, राकेश सुद्धा परतलाय आणि हेमंत जबरदस्त गोलंदाजीचा नमुना. प्रभादेवी समुद्राच्या दिशेकडे गोलंदाजीसाठी आलेला आहे. 2 चेंडूमध्ये लगातार 2 विकेट मात्र हेमंतने घेतलेला आहे. तिसऱ्या चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू आलाय मागच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफला आणि एकच धाव मिळणार आहे. हॅट्रिकची संधी जरूर होती. तिसऱ्या चेंडूवर धाव मिळणार आहे. चांगली गोलंदाजी हेमंतने. दरारा आपला कायम ठेवलेला आहे. गोलंदाजी मधला दर्जा सुद्धा दाखवून दिलेला आहे. वर्ली फायटरचा संघ सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होता. 2 षटकांमध्ये चांगल्या धावा रचल्या होत्या. यावेळी आडव्या बॅटने बॅटचा फेस ओपन केला मागच्या दिशेला. यष्टीरक्षकाने कॅरी केला नाही. तत्पूर्वी धावा सुद्धा मिळणार नाहीयेत. धावा संख्या स्थिर आपण पाहतोय 30 धावा. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनल्या होत्या त्या तब्बल 28 धावा. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चेंडू 4 चेंडू नंतर 2च धावा आल्यात. पॉइंटला पुश केलेला आहे. एक जेंटल पुश पाहायला मिळाला आणि यावरून 2 धावा सुद्धा इथे अर्जित होताना पाहायला मिळणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावताना दिसेल. बनतायत 32 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट्स पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू असेल हेमंत. लोअर फुल टॉस होता त्यावर मात्र मोहर काव
इतिहासाच्या पानांवर मातीच्या कणांवर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आहे. षटक क्रमांक 3. या फायटर्सना मात्र माघारी परतावे लावले आणि षटकाची सुरुवात होत आहे. 4थ्या क्रमांकाचे षटक वर्ली सिपेसच्या दिशेकडून येणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश अक्षय जो की वन डाऊनला आला होता तो एका बाजूला आहे. पुढला चेंडू फर्स्ट चेंडू ऑफ 4th ओव्हर. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू दिशामधून भटकल्यानंतर इथे मात्र पंचांकडून इशारा आलाय, सिग्नल आलाय वाईट स्वरूपातून. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये इथे 1 ने ऍडिशन होताना पाहायला मिळेल. 39 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर सजलेली दिसते. भावेश यांची गोलंदाजी पहिल्या चेंडूवर जरूर वाईट आला. इथे थोपवण्याचा प्रयत्न फायटर संघासमोर जरूर करणार आहेत. नेक्स्ट बॉल भावेश राईट आर्म ओव्हर द विकेट. दुर्वेशची बॅट मात्र आता तळपताना पाहायला मिळतोय. चमकणारा तारा दुर्वेश 6 आल्या. फुलटॉस स्वरूपातला होता, मिस केलाय. नो चेंडू जरूर. $50 ऑन बोर्ड. त्यांच्या दिशेला आता मात्र त्यांच्या बाजूने होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, नंतर षटकार. 9 चेंडूवर चौकार, 5 धावा वाढल्यात. फ्री हिट असेल, फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू वाईट. फ्री हिट अजून सुद्धा राखीव राहणार आहे. अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये भर होणार आहे. 51 धावा धावफलकावर. चांगल्या रीतीने इथे फलंदाजी आता मात्र चालू आहे. ही देणगी स्वरूपातील गोलंदाजी पाहायला मिळत आहे. एका धनिक माणसाने मुक्त हस्ताने देणगी द्यावी त्याप्रमाणे भावेश मात्र धावांचा डोंगर समोरच्या संघासाठी देत आहे, खर्च करत आहे. धावसंख्येचा पाईप मात्र लिकेज झालाय. भरपूर धावा झाल्यात. 51 धावा धावफलकावर सजलेल्या पाहायला मिळत आहेत. थोडासा कानमंत्र घेतला जाणार आहे आपल्या साथीदार अक्षय कडून. दुर्वेश आहे आणि अक्षय आहे. आईकडं सुद्धा महत्वाचं असतं. कानमंत्राने सुद्धा काही सामने हे पलटले जातात आणि तोच सामना पलटण्यासाठी ते सज्ज होत असताना पुन्हा एकदा दुर्वेश ऑफ साइडला अगदीच कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मागे आलाय. थ्रो केलाय स्ट्रायकिंग एंड कडे आणि इथे पाहतोय तर 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 2 ने इथे अधिक गतीने वाढताना दिसेल. 53 धावा. फ्रीडचा फटका होता, त्याच्यावर पाहिजे तेवढ्या धावा आल्या नाहीत, परंतु धावा येणं हे खूपच महत्वाचं असतं. एकेरी येऊ दे, दुहेरी येऊ दे किंवा षटकार चौकार कोणत्याही स्वरूपातून गेम चालू राहणं महत्वाचं. यष्टीरक्षक फंबल झालाय. हातातून मासा सुटल्यानंतर जसा त्याच्या मागे धावावा लागतो तसा चेंडू मागे मात्र या यष्टीरक्षकाला धावावं लागले. 1 ने धाव 54 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4थं षटक आहे भावेशच्या माध्यमातून येत असताना काही अंशी महागडे षटक जरूर पाहायला मिळाले. पहिलं षटक आलं होतं ओम प्रकाश 12 धावा, नंतर हेमंत 17, नंतर येणार हेमंतने 9 धावा दिल्या. तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी भावेश आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर वाईट. अवांतर स्वरूपाने भर धावा बनतायत 55. नेल्सन क्रमांक भावेश गोलंदाजीमध्ये चेंडू झालेले आहेत फक्त 3.
भरपूर चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेले आहेत. जवळपास 2 ओव्हर आपल्याच एका षटकामध्ये टाकणार असं त्याचा मानस दिसतोय. ऑन साईडला खेळून काढलाय, अगदी बॅटच्या खालच्या टोकाला लागलेला चेंडू. एकच धाव मिळणार. दुसऱ्या बाजूला प्रयत्न केला होता दुसरी धाव खेळायचा, साथीदाराला मात्र परत पाठवलंय. पार्टनरशिप महत्वाची असेल ही लक्षात असावं लागेल, कारण की मधल्या काळामध्ये भरपूर विकेट एका पाठोपाठ एक आपण जाताना पाहिल्यात. त्याच्यामुळे या क्षणाला आपण विकेट राखून खेळणं खूपच महत्वाचं असणार आहे. भावेश पुन्हा एकदा प्रयत्न प्रयास आणि ते पॉइंटच्या डोक्यावर. पर्यंत जाऊन पोहोचलाय. मारण्याचा प्रयत्न केला होता दुर्वेश, स्तब्ध केले दुर्वेशला. यावेळी कपिल पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात यश. 61 धावा आतापर्यंत धाव फलकावर सजलेला पाहायला मिळत आहेत. फायटरचा संघ फाईट करत असताना करो या मरो त्यांच्यासाठी जरूर हा सामना असणार आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाऊन द लेग स्टंप उडवल्यात. न्यू बॅट्समन, नवीन बॅटर मैदानामध्ये. कैलाश एका बाजूला अक्षय आणि दुसऱ्या बाजूला कैलाश. कपिलवर जबाबदारी सोपवली होती
आपल्या कर्णधाराने आणि तीच जबाबदारी चांगल्या रीतीने इथे पार करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल खऱ्या अर्थानं हेमंत हा सुद्धा एक ऑप्शन होता की ज्याने चांगली गोलंदाजी केली, परंतु जी जबाबदारी आपल्या नेतृत्वाने कपिलवर दिली ना ती याच्यावर मात्र खरा उतरलेला आहे तो कपिल. 2 चेंडू, पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र त्रिफळा उडवला होता. असं वाटत होतं की डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जाणार, परंतु तोच चेंडू लेग स्टंप उडवून गेलाय, दुर्वेशला मात्र बाद केलंय. नेक्स्ट बॉल ऑन द वे, गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतं कपिल. आणि हा बॅटचा फेस ओपन केला होता, चांगला संपर्क झाला नाही. लेग बाईटच्या स्वरूपातून धावा इथे येणार आहेत. 1 ने ऍडिशन धावा आपण पाहतोय 62 ऑन अ बोर्ड. 62 धावा आतापर्यंत जमलेल्या आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीत, मध्यांतर झालेला आहे. या षटकामधील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कपिलला इथे चांगली गोलंदाजी जरूर करतोय, मात्र दुसऱ्या बाजूला अक्षय वन डाऊनला आलेला खेळाडू अक्षयला तितकी चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. यावेळी संधी आहे 3 चेंडूमध्ये चांगलं खेळ दाखवण्याची, धावसंख्या मोठी उभारण्याची. बॅटचा फ्लो जबरदस्त होता, यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला, फलंदाज सुद्धा बीट झालाय. मागच्या दिशेला प्रेक्षकांकडे चेंडू, चौकार, वेविंग हँड, 4 धावा. वाईट चेंडू होता, वाईटला 4 धावा अवांतर स्वरूपातून 5 धावांचा चेंडू जरूर टाकला गेलाय. अर्थातच हा चेंडू संपलेला नाही आहे, हा चेंडू जरूर येणार. या चेंडूवर किती धावा पाहायचा आहे. इथे बॅकवर्ड पॉइंट, गलीचं क्षेत्ररक्षण धावतोय, धावा मिळणार आहेत 4. चौका. चार धावा पोचल्यात 67 71 71 70 पार करताना दिसलाय संघ फायटर्स. यावेळी अगदीच पायांचा वेध, यॉर्कर मिस केलाय, धावा मिळणार नाहीत. 1 to go, शेवटचा चेंडू असेल. कपिल चांगले गोलंदाजी करत होता, 3 चेंडूचा त्याने चांगल्या रीतीने मारा करताना आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर उर्वरित 3 चेंडूमध्ये काय दिशाहीन गोलंदाजी केली. वाईडवर चौकार आला आणि त्याच चेंडूवर नंतरचा पुन्हा एकदा आलेला चौकार. धावा जरूर लीक झालेल्या आहेत गॅप मधून आणि यावेळी शेवटचा चेंडू बाकी जरूर आहे. 71 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहे. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये वरळी फायटरचा संघ सुरुवात चांगली करत असताना हेमंतने मध्ये झटके दिले आणि पुन्हा एकदा संघ एका जिद्दीने सावरताना सुद्धा दिसला. अक्षय पाहायला मिळेल. रनअप मध्ये चुकी होतोय. पुन्हा एकदा आपल्या रनवेवर सज्ज होत असताना दिसणार आहे अर्थातच कपिल. रविवारचा दिवस, दुपारचं सत्र आहे, थोडासा उन्हाचा तडाखा सुद्धा जाणवतोय आणि या गरमागरम वातावरणामध्ये सुद्धा गरमागरम सामना. चांगला चेंडू होता, इथे बाद होणार आहेत असं वाटतंय. पंच
आपला निर्णय काय असणार आहे कळवायचा आहे. 1 रन आहे की धावबाद आहे. एक रन दिले. एक धाव मिळणार आहे. बॉईज वी डोंट हॅव रिव्ह्यू सिस्टीम. DRS नाही आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळतो इथे. 5 षटकांची समाप्ती इथे झाले आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय जमलेल्या आहेत 72. जिंकण्यासाठी 73 धावांचं आव्हान. मागचा सामना सुद्धा अशाच रीतीने जमला होता. त्यामध्ये सुद्धा 73 धावा काढणे भाग होतं. वर्ली किंग्ज या संघाने तो सामना जरूर जिंकला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा 73 धावांचं आव्हान सामोरे ठेवलेलं आहे वर्ली फायटरचा संघ. अगर आप ऑनलाइन रमी खेलते हो तो अब रमी पंडित पर खेलो और ज्यादा जीतो, क्योंकि सारे रमी पंडित गेम पर कमीशन है सिर्फ 7%. आप जीत सकते हो आलिशान कार, बाइक्स, फ्री टूर ऑफ गोवा एंड दुबई, इंस्टेंट विड्रॉवल और सुरक्षित ऐप. अभी जल्दी रमी पंडित ऐप डाउनलोड करो और ज्यादा खेलो और ज्यादा जीतो. इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व है, इसकी आदत पड़ सकती है. कृपया जिम्मेदारी और अपने. हॅलो, विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ल्ड प्रीमियर लीग 2023 शिवसेना शाखा क्रमांक 194 चे शाखा प्रमुख श्री शैलेश माळी व त्यांच्यावर आलेले त्यांचे सहकारी विनायक देरुरकर या सर्वांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे म्हणजे आम्ही त्याची तयाचे ऋणी ज्यांनी आम्हास केले सहकार्य क्षणोक्षणी असे आमचे डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर, आमच्या मंडळाचे धडाडीचे असे कार्यकर्ते यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आम्ही ऋणी आहोत. तरी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रमुख श्री शैलेश माळी यांचे श्रीफळ आणि शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश कीर. टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. जे सहकार्य आमच्या मंडळाला करत राहिलेले आहेत यावर्षी सुद्धा केलेले आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. गाडीत गॉगल आहे. तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते विकी सोनी यांना मी आमंत्रित करते. श्री साजन पाटील सर, ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे पुष्प श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचे स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते विकी सोनी. साजन पाटील सर आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करत असतात असे आमचे मंडळाचे
धडाडीचे असे हे कार्यकर्ते सुद्धा आहेत. आम्ही तयाचे ऋणी आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केले क्षणोक्षणी असे हे साजन पाटील सर. टाळ्या वाजवून स्वागत करायचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या मंडळाला जे सहकार्य करत आहेत, ह्या सहकार्यामुळेच आम्ही अशी टुर्नामेंट इथे साजरी करत आहोत. तर यांचे मी मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करीत आहे. तरी मी श्री साजन पाटील सरांना 2 शब्द आमच्या मंडळाविषयी बोलण्याची मी त्यांना विनंती करते. तिसरं वर्ष आहे, तिसरं पर्व. हॅलो, तिसरं पर्व आहे. पहिले 2 पर्व यशस्वीरित्या पार पाडल्यात विकेम मंडळाने, विश्वमित्र क्रीडा मंडळाने. आणि सर्वात पहिला कॉन्सेप्ट जो आदर्शनगर ग्राउंडवरचा आहे तो सिद्धेश गावंड ह्यांच्या प्रयत्नाने पूर्ण होत आहे. पहिल्याच वर्षी जेव्हा सिद्धेश गावंड माझ्याकडे आला आणि त्याने प्रपोजल मांडलं की असं असं आपल्याला करायचं आहे, तर मी त्याला लगेच सांगितलं जे काही सहकार्य लागेल माझ्याकडून ते तुम्हाला मिळेल. पण जी मॅनेजमेंट आहे, ज्याप्रमाणे ही स्पर्धेचे आयोजन केले जात आहे ते खूपच छान पद्धतीने होत आहे. आणि पहिला बॉल टाकण्यासाठी साहिल आणि पहिलाच 4 मारला. सॉरी, मॅच आहे. प्लीज घ्या. थँक्यू सर. थँक्यू. ते हे सहकार्यच करत नाही, तर यांची सुद्धा ह्या IPL मध्ये, ह्या WPL मध्ये त्यांचा सुद्धा एक संघ आहे जो ऑलरेडी त्यांनी क्वालिफाय केलेला आहे. त्या सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा पुढच्या सामन्यांसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा. विनायक देवरुखकर यांचा सुद्धा संघ या टुर्नामेंट मध्ये खेळत आहे आणि त्यांनी ऑलरेडी क्वालिफाय केलेले आहे. दोन्ही सामने त्यांनी विजयी केलेले आहेत. धन्यवाद. खूप सुंदर फटका वैभव यांच्या बॅटमधून. 4 धावा येत आहेत. धावसंख्या झाले ते 9. एकच चेंडू झाला या षटकातील. पहिला चेंडू 9 होता, त्यात 4 धावा मिळाल्या होत्या. माहिती आहे मग किती बोललो? अरे काय तुला ऐकायला येते? साहिल यांचा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न कुठेतरी फसला आहे. साहिल यादव चांगलं कमबॅक करतायत. चला मी जोडी मैदानात आहे. वैभव पानवलकर आणि सोनी. वैभव पलवणकर उर्फ तर डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सरांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
वैयक्तिक 40 धावा जर त्यांच्या झाल्या तर त्यांना रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सरांकडून आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. साहिल वैभवसाठी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा तो वाईड. एक धाव ॲड होईल, संघाची धावसंख्या होईल ते 16. पहिलं षटक चालू असताना थोडंसं कुठेतरी महागडं षटक ठरतंय साहिल यादव यांचं. अतिशय सुंदर असा झेल, उंच असा टोलवलेला होता, मात्र चेंडू खाली दुर्वेश येतोय आणि झेल बाद होतोय. चांगली फटकेबाजी करत होती, मात्र त्याचा एक कुठेतरी मनामध्ये कुठेतरी मोठा फटका मारण्याचा जो मोह होता, तो मोह काही आवरता आला नव्हता आणि त्याच्यामुळे एक स्वतःचा बळी गमवावा लागलाय वैभव पानवलकर यांना. एक षटकार 2 चौकार जरूर खेचले होते, त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक केलं साहिल यादव यांनी आणि तितकाच सुंदर झेल पकडला होता दुर्वेश, ज्यांनी बॅटिंग करताना सुद्धा चांगली फटकेबाजी केली होती. 73 धावांचं आव्हान जे दिलंय संघासमोर. वर्ली रॉयल या संघाला जिंकण्यासाठी वर्ली फायटर या संघाने चांगली फलंदाजी केली होती. प्रथम इनिंगमध्ये राकेश काळे, त्याचप्रमाणे पाहिजे तर अभिजित भगत, अक्षय सावंत, दुर्वेश यांनी चांगली फलंदाजी केली आणि आपल्या संघाला सुस्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. यश यांच्यासाठी खुशखबर, 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि बोल्ड झालेला आहे. चांगलं कमबॅक, दुसरं विकेट मिळवलं आहे. मधामध्ये एक चांगली जिद्द बाळगली आणि ती जिद्देवरती कुठेतरी खरे उतरताना दिसत आहेत. 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवल्यात. वैभव पानवलकर यांचा झेलबाद केल्यानंतर पाहायचं झालं तर यश यांना सुद्धा झेलबाद बोल्ड झाला आहे. तर नवीन फलंदाज कपिल यादव येत आहेत. ऑन हॅट्रिक वर असतील साहिल. वाईट चेंडू होता, सोडून दिला आणि एक धाव ऍड होईल. धाव संख्या होईल ती 17. कपिल स्ट्राईकला खेळतायत. खूपच सुंदर चेंडू होता, मात्र यष्ट थोडेसे बीट झाले. त्यानंतर मात्र थोडंसं यष्टांच्या खूप बाहेर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहुल लोंढे यांचं आणि एक षटक समाप्त होत आहे. धाव संख्या होती ती 5 बॉल झाले ना, 5 बॉल झाले. हे ओव्हर दिली वाटतं. नाही बोल 5 बॉल झाले. सर चेंडू किती झाले आहेत? 5 चेंडू झाले आहेत. 5 बॉल झाले, एक बाकी आहे. 5 झाले. 1 2 3 4 5 बॉल झाले. 5 बॉल 5. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. वाईड होता.
अरे एक बॉल झालाय. वाईट दिला रे. दिला वाईट. हे संदेश एक बॉल आहे अजून. संदेश रिप्ले मध्ये बघ ना. रिप्ले मध्ये दिसतो चौथा बॉल. थांब. 2 डॉट, 1 चौका, 1 छक्का. 5 बॉल झाले सर. सांगा त्याला. थांब त्याला स्कोर कार्ड दाखव. स्कोर कार्ड दाखव. तुम्ही स्कोर वाईट टाकले. एक लो बॉल. मग सिद्धेश 5 बॉल झाले आहेत. ओके. षटक संपलेलं आहे. षटक समाप्त झाले. एक षटक समाप्त होत आहे. धावसंख्या झाली ती 17. पन्नास रन्स. वॉशिंग पावडर निर्मा. वॉशिंग पावडर सर सर एक षटक समाप्त होत आहे. धावसंख्या झाली 17. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले ते संजय कडू त्याचप्रमाणे आतिथ मसूरकर यांना नम्र विनंती आहे. त्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. आपल्या मंडळाने सामने आयोजित केलेले याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले ते अभिजित भगत यांना. तर कपिल यादव स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला कपिल. स्ट्राईकला सोनी. सुंदर चेंडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र सोनी यांना काही चेंडू नीटसा समजला नव्हता आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय अभिजित भगत. थोडासा छोटा रन आहे मात्र चांगलं व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. हाही चेंडू शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी असतो. बॅक टू बॅक दुसराही चेंडू निर्धाव टाकतायत. चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अनेक भरीव कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत अभिजित भगत. अजूनही 4 चेंडू बाकी असेल. 4 चेंडूवरती मात्र खूप काही कारनामा होऊ शकतो. फुलटॉस पद्धतीने चेंडूचा बॅटवर घेतला होता आणि त्या ठिकाणी तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं सुशांत कदम यांच्याकडून झालं होतं आणि एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्येला एक भरारी मिळेल. धावसंख्या होईल ती 18 धावा झाल्यात. राहुल उर्फ मॉडेल यांनी जर एक झेल पकडला तर नितेश शिवलकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौथा चेंडू या षटकातील अभिजित यांचा. बॅटिंगसाठी कपिल. यावेळी चांगला चेंडू होता त्या ठिकाणी. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सुशांत यांचं
एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 19. 4 चेंडू झाले. 2 चेंडू बाकी असतील अभिजित यांचे. स्ट्राईकला सलामीला आले फलंदाज खेळतायत सोनी. काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष श्री अतित मयेकर यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. तर विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. त्याचबरोबर त्यांचे आलेले सहकारी श्री संतोष गुप्ता यांचे सुद्धा विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. खूपच सुंदर चेंडू होता. मात्र यश थोडेसे बीट झाले. तितकंच यशांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण साहिल यांचं. 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 20 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. अभिजित यांचा खूपच उल्लेखनीय आणि चांगली गोलंदाजी केली या षटकामधील. पहिल्या षटकात जरूर 17 धावा ओल्या होत्या. मात्र त्याचा कुठे एक बॅकलॉग चांगला भरून काढला आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न तर कैलास यांच्याकडून होता. मात्र तितकंच एक चांगला एफर्ट लावला होता. मात्र झेल काही पकडू शकले नव्हते. 1 धाव मिळते आणि तितकंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं आणि चांगलं षटक हे हाताळलं अभिजित भगत यांनी. अवघ्या फक्त 4 धावा दिल्यात. 17 धाव आल्या होत्या ज्या पहिल्या षटकामध्ये. त्या षटकाच्या दुसऱ्या षटकात त्याचं एक चांगलं कमबॅक चांगलं भरून काढलं होतं आणि एक आपल्या संघाला जिंकण्यासाठी एक चांगली कामगिरी करताना प्रथमतः फलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. चांगले षटकार मारले होते लांब वर्षे. त्यानंतर आता गोलंदाजी मध्ये सुद्धा ते चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. 2 षटकं समाप्त होत आहेत. धावसंख्या झाली ती 21. तसेच मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष हंबीर यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे. मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. सुभाष हंबीर यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सुभाष हंबीर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. झेल मात्र सुटतोय संदेश यांच्याकडून. 1 धाव मिळते. धावसंख्या होईल ती 22. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री सुभाष हंबीर यांना मी नम्र विनंती करेन की आपले काँग्रेस अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष श्री अतित मयेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सुभाष हंबीर. 22 धावा झाल्या आहेत. तर हे सामना कोणत्याही प्रकारे जिंकायचा आहे वर्ली फायटर या संघाला. त्यासाठी खूप सारे प्रयत्न करतायत. कसोशीने प्रयत्न करावे लागतील अक्षय सावंत आणि सर्व संघ सहकाऱ्यांना. कारण या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. मंडळ त्यांचे सहर्ष आभार करीत आहे.
त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अजून एक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश कीर यांना मी नम्र विनंती करेन की श्रीयुत काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष श्रीयुत अतिथदादा मयेकर यांना शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करतील. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रकाश कीर, टाळ्या वाजवून स्वागत करायचे अतिथदादा मयेकर. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव मिळते. धाव संख्येचा 1 ने पुढे जाते. धाव संख्या होते ती 22 ना 23. जे सहकार्य आमच्या मंडळाला करत असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी केलेलं आहे. तरी मंडळातर्फे त्यांचे सुद्धा मी हार्दिक आभार व्यक्त करते. धन्यवाद संदेश. तसेच युवक काँग्रेस श्री संतोष गुप्ता यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश कुळे यांचे त्यांचे सुद्धा स्वागत आहे. आणि श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचे स्वागत करतील आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते श्री टाळ्या वाजवून स्वागत करायचे. जे सहकारी आमच्या मंडळाला असतात यावर्षी सुद्धा केलेले तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. तरी श्री अतिथदादा मयेकर यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी मंडळात 2 शब्द बोलायचे आहेत. कारण की जे 2 वर्ष आपण जे WPL इथे आयोजित केलेले आहे दोन्ही वर्षाला अतिथदादा मयेकर यांनी आपल्या मंडळाला चांगले 2 शब्द जे गेल्या वर्षी सुद्धा बोललेले होते यावर्षी सुद्धा अपेक्षा आहेत की काही अजून त्याच्यामध्ये शब्द ऍड होतील. अतिथदादा मयेकर. नमस्कार. गणपती बाप्पा मोर्या, मंगळमूर्ती मोर्या आणि जागेवाला नारळ अर्पण करून विश्वमित्र क्रीडा मंडळ प्रभादेवी अनंत विश्राम नागवेकर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ली प्रीमियर लीग आणि आज ते आयोजित केले आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय कृष्णकांतजी गावण, आमचे आदरस्तंभ संदेश साखळेजी बका, सुहास हतीसकरजी, प्रकाश कीरजी, प्रकाश कुवळेकरजी, शिवसेना शाखा प्रमुख माझे मित्र शैलेश माळेजी, या विभागातील डॅशिंग शिवसैनिक आणि ज्यांना आपण ओळखतात विनायक देवरुखकरजी, संतोष गुप्ता आणि माझे मित्र आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित माहीम विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी संतोष गुप्ताजी. दरवर्षी IPL होते आणि ही IPL सारखी घडवतात हे विश्वमित्र क्रीडा मंडळ. याच्याबद्दल काही शंकाच नाही. शिस्तबद्ध संघ, त्यांचा प्लॅनिंग आणि ज्या पद्धतीने त्यांची जी एकी आहे एवढ्या वर्ष ते पार पडत आहेत, जे काम त्यांच्याकडे ते करत आहेत ते योग्य पद्धतीने पार पडत आहेत. खरंच ह्या मंडळाचं कौतुक करूसं वाटते. कारण का 3 वाडीची मंडळी एकत्र येऊन ही एक आठवण तुम्हाला, आम्हाला आणि वर्लीकरांना आणि प्रभादेवीकरांना हे लोक देऊन जातात. खरंच ह्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आजच्या या शुभप्रसंगी मला इथे बोलवलं आणि 2 शब्द बोलण्यासाठी निमंत्रित केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धावसंख्या झाली ती 32. तर खूप 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 धन्यवाद अतिथ मयेकर साहेब. 12 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती 32. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी आणि एक चांगले एफर्ट लावताना दिसत आहेत मैदानात. यानंतर होणारा सामना वर्ली चॅलेंजर आणि वर्ली स्ट्रायकर. तर 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी वर्ली रॉयल या संघाला. तर गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं अवघ्या 4 धावा दिल्या होत्या अभिजित भगत.
क्वालिफाय होतोय कसं काय कायकिंग बाहेर जाणार तिवरेकर एक मॅच जिंकलाय ते 2 जिंकले कोण किंग बट स्ट्राइक रेट किती आता अभिजित भगत यांचा दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू फसतोय आणि तिथे झेलबाद होण्याचा प्रयत्न होता वाचलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र कुठेतरी मिस टाइम स्ट्रोक होता आणि त्यावर कुठेतरी एक चाचवडत खेळतायत कपिल यादव. तितका सुंदर एफर्ट धावत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न कुठेतरी फसतोय. एक धाव मात्र काही रोखू शकले नव्हते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 33. अजूनही 11 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी वर्ली रॉयल या संघाला. पुढचा चेंडू अभिजित भगत यांचा कपिल यांचा तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहुल लोंढे यांचं. एक धावने येते मात्र एक धावा करून पुढचं आव्हान आहे ते थोडंसं कठीण होणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. स्ट्राईकला खेळतील कपिल. अभिजित गोलंदाजी मार्कवर. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळला होता आणि त्या ठिकाणी मिळत आहे धावा 4. सुंदर फटका या ठिकाणी कव्हरच्या दिशेने कपिल यांचा. या 4 धावांच्या मदतीने संघाचा आलेख आहे तो पुढे जाईल. संघाची धावसंख्या होईल 38 धावा झाल्या आहेत. 38 किती बॉल 38 कसा होता 38 झाला. पुन्हा एकदा कपिल. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव यशस्वी पूर्ण होते आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुर्वेश यांचं. चांगली गोलंदाजी करतायत मात्र फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय ते अभिजित भगत यांनी. एक कंजूषभरी गोलंदाजी करणारी होती त्यांची. पुन्हा एकदा सोनी. हाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आज आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय संदेश कानडे यांनी. आज मात्र जिकडे जातील तिकडे चेंडू काही त्यांचा पिच्छा सोडत नाही आणि 2 झेल सोडले आतापर्यंत आणि एका चांगल्या खेळाडूचा झेल सोडलाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या होईल ती 40 धावा झाल्यात. नऊ चेंडू होता आणि 9 चेंडूवरती मात्र रनआउटचा एक विकेट जातोय. वर्ली रॉयल या संघाचा कपिल यादव बाद होत आहेत. ₹500 पारितोषिक आलंय. सुजित सरोज तसेच कुशल गावण यांच्याकडनं सुद्धा ₹500 इनाम आलेला आहे. टोटल ₹1000 पारितोषिक आलंय. अंकित यादव आणि कुशल गावण यांच्याकडून. 7 बॉल आणि 32 धावांची गरज आणि हा सुंदर धावसंख्या
मेहता 5000. बक्षिसांचा पाऊस पडलेला आहे सुजित तुझ्यावरती. फक्त षटकार, 2 षटकार आणि रोख रक्कम 6000 रुपये. 5000 रुपये प्रभाकर मेहता यांच्याकडून तुला लागू झालेले आहेत. 6 चेंडू 26 धावा काल झालेल्या होत्या. अक्षय सावंत यांनी हा कारनामा केला होता. प्रभाकर मेहता 5000 घेऊन येतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच नाहीये. 6000 गेले. हा बक्षीस फक्त सुजित वरतीच होता. त्याच्यावरती कोणाचं अजून बक्षीस आलेलं नाहीये. 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. अजूनही मॅच आपल्या हातात आहे. त्याच्याकडे ती शक्य आहे. 5 चेंडू 25 धावा. अशक्य तर आहेत पण शक्य सुद्धा आहेत. सुंदर चेंडू सिद्धांत करकाटे यांचा. अजूनही 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. मात्र कंपल्सरी चेस असल्यामुळे 4 षटकार मारून सुद्धा काय उपयोग होणार नाही, कारण एक 9 चेंडू जर वाईड आला तर ठीक आहे. सोनी विश्वकर्मा यांच्यासाठी सुद्धा प्राइज आहे. 3 षटकार मारले तर संकेत मोरे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक आलंय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न कुठेतरी फसलाय. सिद्धांत चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. जवळजवळ सामना एक औपचारिकता बाकी असेल. 3 चेंडू बाकी असेल. मात्र एक 9 वरती षटकार चौकार जर आले तर मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट येईल. 3 षटकारांसाठी 5000 प्राइज आहे संकेत मोरे यांच्याकडून. हाई सुद्धा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. धाव संख्या होती ती 49. 2 चेंडू बाकी असेल आणि 2 चेंडूवरती सुवर्ण संधी असेल. 2 षटकार जर मारले तर कुशल गावण, अंकित यादव आणि प्रभाकर मेहता टोटल मिळून 6000चं पारितोषिक आहे. सुंदर गोलंदाजी. सिद्धांत जितकं चांगलं टेनिस खेळतात तितकंच सुंदर लेदर सुद्धा खेळतात. आणि आता मात्र इकडे करामत दाखवतायत. आपल्या गोलंदाजीचं एक कौशल्य, सुंदरता दाखवतायत. कव्हरच्या दिशेने सुंदर चौकार होता. धावसंख्या 4 ने पुढे जाते. थोडीशी धावसंख्या 53, थोडासा पराभवाच्या छायेत सापडलाय वर्ली रॉयल हा संघ. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. सिद्धांत यांचा 2 चौकार आल्याने मात्र सामना जिंकला आहे तो वर्ली फायटर या संघाने. यानंतर होणारा सामना वर्ली चॅलेंजर आणि वर्ली स्ट्रायकर. हॅलो चिक. हॅलो 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 हॅलो. श्री शैलेश माई सरांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यायचंय.
आपल्या छोट्या व्यासपीठावर. त्याचप्रमाणे श्रीयुत तसेच आपल्या ह्या वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये 4 टीम जे आहेत